नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्या किचनमध्ये बनत आहे व्हेजिटेबल रोल्स. मुलं भाज्या खायला बघत नाही, तर अशा वेळी हा व्हेजिटेबल रोल आपण मुलांना बनवून देऊ शकता. त्यामुळे मुलांच्या पोटात भाज्या जातील आणि तुमचा एक डब्याचा पदार्थ किंवा नाश्त्याचा पदार्थ काय करू ही काळजीसुद्धा मिटेल. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजची रेसिपी करण्यासाठी आपण इथे 2 बटाटे उकळून घेतलेले आहेत. त्या बटाट्याचे आता आपण पहिल्यांदा सालं काढून घेऊ. बटाटे सोलून झालेत. आता हे बटाटे आपण किसणीने किसून घेऊ, म्हणजे बिलकुल गाठी यामध्ये राहणार नाहीत. बटाटा किसून झालेला आहे. तसंच मी इथे ह्या सगळ्या भाज्यासुद्धा कापून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी सिमला मिरची, थोडंसं गाजर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले. आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेऊ. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी भाज्या घालू शकता, जसं बीन्स आहेत, मटार आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या घालू शकता. सिमला मिरची घालून घेतली, कांदा घालून घेतला, गाजर घालून घेतलं आणि वरून आपण ही मिरची घालून घेतली. एक मूठ भरून कोथिंबीर घालून घेतली. 5 ते 6 मिऱ्यांची पूड घालून घेतली. चवीपुरतं मीठ घालून घेतलं. या सारणाला छान बाइंडिंग यावं म्हणून आपण यामध्ये पहिल्यांदा अर्धी वाटी भरून रवा घालून घेऊ. लागला तर आणखी आपण रवा यामध्ये घालू. सुरुवातीला अर्धी वाटी भरून रवा घालून मिक्स करून घेऊ. आणि हे बघा, छान परफेक्ट बॅटर इथे तयार झालेला आहे आणि इझिली याचा गोळा तयार होतो आहे. आता यामध्ये आपण रवा घालून घेतला असल्यामुळे एक 10 मिनटं आपण हे असंच ठेवून देऊ आणि यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ. चटणी तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरचं चटणी पॉट घेतलं. त्यानंतर आपण घेतलं इथे थोडंसं सुकं खोबरं, ओलं असेल तरी चालेल, शेंगदाणे, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची. आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेऊ. एक चमचा भरून दही घालून घ्या. जर दही नसेल चालत तर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल. एक पाव चमचा भरून मीठ घालून हे आपण सरसरीत वाटून घेऊ. आणि हे बघा, छान सरसरीत अशी आपली ही चटणी इथे वाटून झालेली आहे. अशी ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपली इथे चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण बाजूला ठेवून घेऊ. आणि चटणी तयार झालेली आहे. आता इथे एक आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी 2 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. थोडं कमीच घेते. आणि तेवढंच इथे आपण घेतलेलं आहे मैदा. एक अर्धी वाटी पहिल्यांदा पाणी घालून घेऊ. एक पाव चमचा भरून मीठ घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून पातळ याची आपण इथे आता स्लरी तयार करून घेऊ. थोडंसं घट्ट झालं असल्यामुळे परत राहिलेलं पाणी आपण इथे घालून छान प्लेन याचं आपण स्लरी तयार करून घेऊ. यामध्ये अजिबात गाठी राहायला नको. आणि हे बघा, इथे छान स्लरी तयार झालेली आहे. ही स्लरी आपण बाजूला ठेवून देऊ. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण इथे असा रवा टाकून घेऊ. रोल बनविण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. हा रवासुद्धा बाजूला ठेवून घेऊ. आणि त्यानंतर आपण आपलं बॅटर बघू. 10 मिनटं झाले असल्यामुळे यामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवासुद्धा छान इथे फुलून आलेला आहे. एकदा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामधून एक छोटा गोळा काढून घ्यायचा. हातावरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्याला मुठ्याचा आकार देऊन द्यायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये असा गोल फिरवून त्याला छान शेप देऊन द्यायचा. आणि हा इथे आपला व्हेजिटेबल रोल तयार झालेला आहे. असा हा तयार रोल आता आपल्याला स्लरीमध्ये डिप करून घ्यायचा आहे. आणि स्लरीमधून काढून आपल्याला रव्यामध्ये त्याला सगळीकडे रवा लागेल असा घोळून घ्यायचा आहे. आणि असा हा तयार रोल आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बघा, खूप छान असा रोल इथे तयार झालेला आहे. आणि हे बघा, इथे आपले हे असे रोल करून तयार झालेले आहेत. आणि हे 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले होते. चला तर मग हे रोल आता आपण तळून घेऊया. अशा पद्धतीने रोल करून आपण एका एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवले ना, तर जेव्हा वाटलं तेव्हा ऐनवेळी आपण मुलांना हे तळून देऊ शकतो. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलं आणि तेल मध्यम तापलेलं आहे. तरी पण आपण सुरुवातीला एकच रोल टाकून बघायचा. इथे हा रोल मस्त सोनेरी रंगावरती तळला गेलेला आहे. असा हा रोल झाऱ्याने आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्यानंतर आपण एक एक करत कढईमध्ये जेवढे
बसतील तेवढे रोल घालून घेऊ. 1-2 मिनटं आपल्याला हे असेच राहू द्यायचं आहे. हलकंसं कडक आल्यानंतर आपण याला झाऱ्याने परतवू. 1-2 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे असे पलटवून घेऊ आणि मस्त गोल्डन रंगावरती येईपर्यंत आपण हे रोल तळून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू हाय ठेवायची आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम मंद केली तर व्हेजिटेबल रोल्स तेल जास्त पिणार, म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल्स तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या रोलला छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे रोल असे तेल झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता इथे आपण सर्व रोल तयार करून घेऊ. आणि इथे आपले सर्व रोल मस्त सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे रोल तयार झालेले आहेत. दिसायला तर अतिशय छान दिसतात. जेवढे दिसायला छान दिसतात ना तेवढेच हे रोल खायलासुद्धा छान लागतात. वरून कुरकुरीत आणि मस्त आतून सॉफ्ट असे हे रोल्स, व्हेजिटेबल रोल्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.